नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जून मध्ये होणाऱ्या ग्रामसेवकची जी एग्जाम आहे त्या संबंधित अतिशय महत्त्वाची प्रश्न आणि उत्तरे। मी एग्जामच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची प्रश्न यांची नोट्स काढून ठेवली होती। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूपच फायदेशीर ठरेल। डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना कृषी घटक बद्दल बऱ्यापैकी माहिती असते, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी 12वी नंतर ग्रामसेवकचे फॉर्म भरले असतील, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरेल। मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला विसरू नका। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरुवात करूया। तर आपण आजचा टॉपिक बघूया, कृषी व्यवसाय व्यवस्थापन संज्ञापनाची मूलतत्वे आणि कार्यपद्धती। तर पहिला प्रश्न, कम्युनिकेशन हा इंग्रजी शब्द कोणत्या मूळ शब्दापासून तयार झाला? एक कॉमन, कॅन्यून, कम्युनिस, कॅम्यूट। तर याचं उत्तर आहे कम्युनिस। दुसरा प्रश्न बघूया, कोणत्या गोष्टीची देवाणघेवाण म्हणजे संप्रेषण होय? कक्षाची, मताची, खताची, हिताची। तर याचं उत्तर आहे मताची। संप्रेषण प्रक्रियेत कोणत्या साधनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे? दूरध्वनी, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, दृकश्राव्य। तर याचं उत्तर आहे दृकश्राव्य। भाषिक संप्रेषणात कोणत्या प्रकाराचा समावेश होतो? दूरध्वनीवरील संवाद, वाद्याचे आवाज, मृदा, हातांच्या हालचाली। तर याचं उत्तर आहे दूरध्वनीवरील संवाद। तर पुढचा प्रश्न बघूया, अभाषिक संप्रेषणात कोणत्या प्रकाराचा समावेश होतो? व्याख्यान, मुलाखत, वर्तमानपत्रे, हावभाव। तर याचं उत्तर आहे हावभाव। पुढचा प्रश्न बघूया, प्रेक्षकांकडून माहितीचे रूपांतर समजेल अशा स्वरूपात करणे याला काय म्हणतात? निसांकेतिकरण, अन्वयीकरण, माहितीकरण, सांकेतिकरण। तर याचं उत्तर आहे सांकेतिकरण। पुढचा प्रश्न बघूया, व्यक्तिगत विक्री प्रक्रियेची शेवटची पायरी कोणती? ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणे, ग्राहकांना आवड निर्माण करणे, विक्री व्यवहार पूर्ण करणे, ग्राहकात जागृती निर्माण करणे। तर याचं उत्तर आहे ग्राहकात जागृती निर्माण करणे। पुढचा प्रश्न बघूया, नवीन वस्तूंना मागणी निर्माण करण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे? मासिकात जाहिरात देणे, घरोघरी जाऊन विक्री करणे, जनसंपर्क माध्यमाचा वापर करणे, खरेदीवर सूट करणे। तर याचं उत्तर आहे जनसंपर्क माध्यमाचा वापर करणे। पुढचा प्रश्न, उत्तेजन पद्धती म्हणजे कोणती क्रिया? उत्तेजन मिश्राची क्रिया, जनसंपर्क क्रिया, जाहिरातीकरण, विक्रियेतील क्रिया। तर याचं उत्तर आहे उत्तेजन मिश्राची क्रिया। पुढचा प्रश्न बघूया, कोणती गोष्ट आत्मसात करणारा विक्रेता आदर्श विक्रेता आहे? देहबोलीची कला, विक्रय कला, खरेदी प्रेरणा निर्माण करण्याची कला, निर्णय घेण्याची कला। तर याचं उत्तर आहे विक्रय कला। पुढचा प्रश्न, ॲग्मार्क कोणत्या प्रकारच्या वस्तूचे प्रमाणीकरण करतो? छापील वस्तू, रंगीत वस्तू, खाद्य वस्तू, सनिध्य वस्तू। तर याचं उत्तर आहे खाद्य वस्तू। पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या कार्यासाठी सर्वेक्षणाचे महत्त्व अधिक वाढले आहे? आयात, निर्यात, विपणन, जाहिरात। तर याचं उत्तर आहे विपणन। पुढचा प्रश्न बघूया, विपणन कार्यात कोणत्या गोष्टीमुळे मालाचे होणारे नुकसान टाळता येते? प्रमाणीकरणामुळे, बाजारपेठेतील अचूक माहितीमुळे, मुद्रांकनामुळे, प्रतवारी केल्यामुळे। तर याचं उत्तर आहे बाजारपेठेतील अचूक माहितीमुळे। पुढचा प्रश्न, बोधचिन्ह हे कोणत्या प्रकारचे संप्रेषण आहे? लेखी, अभाषिक, तोंडी, भाषिक। तर याचं उत्तर आहे अभाषिक। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते चिन्ह भारतीय प्रमाणीकरण संस्था वस्तूवर छाप मारून प्रदान करते? ISI, FSI, UTI, NII। तर याचं उत्तर आहे ISI। पुढचा प्रश्न, दर्जेदार कृषी उत्पादनासाठी कोणती गोष्ट दर्जेदार असली पाहिजे? वितरण व्यवस्था, विपणन व्यवस्था, निविष्ठा, संवेष्टन। तर याचं उत्तर आहे निविष्ठा।
पुढचा प्रश्न, वितरण साखळीत कोणते घटक वस्तूंच्या किमतीतील वाढीला कारणीभूत ठरतात? 1. ग्राहक, 2. उत्पादन, घाऊक व्यापारी, दलाल. तर याचं उत्तर आहे घाऊक व्यापारी. मध्यस्थांना टाळण्यासाठी कोणत्या संस्थेशी संधान साधून वितरण केले पाहिजे? ग्रामीण बँका, राज्य सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार संस्था, राष्ट्रीय सहकारी संस्था. तर याचं उत्तर आहे कृषी उत्पन्न बाजार संस्था. पुढचा प्रश्न, कोणती संस्था कृषी विस्ताराचे कार्य करते? 1. कृषी विपणन संस्था, कृषी बाजारपेठा, कृषी वितरण संस्था, कृषी विज्ञान केंद्र. तर याचं उत्तर आहे कृषी विज्ञान केंद्र. पुढचा प्रश्न, भारतात कृषी शिक्षण हे कार्य कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? राष्ट्रीय कृषी विपणन संस्था, राष्ट्रीय सहकारी संस्था, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय प्रमाणीकरण संस्था. तर याचं उत्तर आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद. पुढचा प्रश्न, विपणन व्यवस्थापकाला कोणत्या विभागाशी संधान साधून ग्राहकांच्या अडचणी समजून घेता येतील? जाहिरात विभाग, ग्राहक सेवा केंद्र, उत्पादक नियोजन विभाग, वितरण विभाग. तर याचं उत्तर आहे ग्राहक सेवा केंद्र. कोणत्या साधनांचा उपयोग करून चित्रफिती बघता येतात? व्हिडिओ कॅमेरा, व्हिडिओ प्लेयर, व्हिडिओ रेकॉर्डर, व्हिडिओ स्क्रिप्ट. तर याचं उत्तर आहे व्हिडिओ प्लेयर. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी ऑल इंडिया रेडिओचे नामकरण आकाशवाणी असे झाले? 1922, 1930, 1957, 1980. तर याचं उत्तर आहे 1957. पुढचा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञाने रेडिओचा शोध लावला? A. आईन्स्टाईन, B. मार्कोनी, C. कोलंबस, D. अलेक्झांडर ग्राहम बेल. तर याचं उत्तर आहे मार्कोनी. पुढचा प्रश्न, भारतात दूरदर्शनवर रंगीत कार्यक्रमांची सुरुवात कोणत्या साली झाली? 1957, 1959, 1965, 1982. तर याचं उत्तर आहे 1982. पुढचा प्रश्न, आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम कोणत्या माध्यमावरून लोकप्रिय झाला? आकाशवाणी, शेतकरी मासिक, बळीराजा मासिक, दूरदर्शन. तर याचं उत्तर आहे दूरदर्शन. शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कोणत्या मुद्रण माध्यमाचा उपयोग प्रभावी होऊ शकतो? पुस्तके, मासिके, घडीपत्रिका, पोस्टर्स. तर याचं उत्तर आहे घडीपत्रिका. पुढचा प्रश्न, कृषी मेळाव्याबरोबर कोणत्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना माहिती प्रभावीपणे मिळू शकते? क्रॉप शो, प्रदर्शन, व्हिडिओ शो, व्याख्यान. तर याचं उत्तर आहे क्रॉप शो. पुढचा प्रश्न, आधुनिक प्रसार माध्यमात कोणत्या साधनांचा ई-कॉमर्ससाठी उपयोग करतात? व्हिडिओ कॅसेट प्लेअर, टीव्ही, संगणक, ओव्हरहेड प्रोजेक्टर. तर याचं उत्तर आहे संगणक. पुढचा प्रश्न, CD या तबकड्यांनी कोणत्या माध्यमाचे उच्चाटन केले आहे? वर्तमानपत्रे, घडीपत्रिका, चित्रफिती, मासिके. तर याचं उत्तर आहे चित्रफिती. पुढचा प्रश्न, जगात कोणत्या कारणामुळे निर्यातीला महत्त्व प्राप्त झाले आहे? 1. उदारीकरण, प्रमाणीकरण, श्रेणीकरण, व्यापारीकरण. तर याचं उत्तर आहे उदारीकरण. पुढचा प्रश्न, कृषी मालाच्या निर्यातीकरणाचे विक्रय रहस्य कशात आहे? वित्तीय व्यवस्था, मालाची गुणवत्ता, विपणन प्रक्रिया, संप्रेषण प्रक्रिया. तर याचं उत्तर आहे मालाची गुणवत्ता. पुढचा प्रश्न, कृषी मालाच्या निर्यात उत्तेजनासाठी कोणत्या संस्थेचा मोठा वाटा आहे? ICAI, ISIARI, अपेडा, नाफेड. तर याचं उत्तर आहे अपेडा. पुढचा प्रश्न, भारत सरकारच्या कोणत्या बँकमार्फत निर्यातदारास सल्ला सेवा देण्याचे काम सुरू आहे? जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीय सहकारी बँक, एक्झिम बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर याचं उत्तर आहे एक्झिम बँक. पुढचा प्रश्न, ग्राहकांना एकत्र जागी सर्व प्रकारच्या मालाची खरेदी करण्याची जागा कोणती? फळे व भाजीपाला, जिल्हास्तर बाजारपेठ, सुपर मार्केट. तर याचं उत्तर आहे सुपर मार्केट. पुढचा प्रश्न,
पुढीलपैकी कोणत्या देशात फुलांना जास्त मागणी असते? श्रीलंका, फिलिपाईन्स, नेदरलँड, म्यानमार. तर याचं उत्तर आहे नेदरलँड. पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त हरितगृह आहेत? गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब. तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, आतापर्यंत महाराष्ट्रातून कोणते फळ सर्वात जास्त निर्यात झाले? द्राक्ष, आंबा, चिकू, डाळिंब. तर याचं उत्तर आहे आंबा. पुढचा प्रश्न, फुलशेती कोणत्या गोष्टीमुळे निर्यातक्षम कृषी माल देऊ शकते? उत्तम बी बियाणे, ठिबक सिंचन, हरितगृह, योग्य खते. तर याचं उत्तर आहे हरितगृह. कोणत्या फळाचा निर्यात क्षेत्रात शिरकाव करण्याची आवश्यकता आहे? डाळिंब, आंबा, द्राक्ष, मोसंबी. तर याचं उत्तर आहे मोसंबी. पुढचा प्रश्न, फर्टिगेशनचा संबंध प्रत्यक्ष कोणत्या कृषी कार्यक्षेत्राशी आहे? निविष्ठा, उत्पादन क्रिया, कृषी रसायन, शेतीमाल प्रक्रिया. तर याचं उत्तर आहे कृषी रसायन. पुढचा प्रश्न, निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी कृषी व्यवसायातील कोणता घटक अतिमहत्त्वाचा आहे? निविष्ठा, कृषी उत्पादन क्रिया, कृषी माल प्रक्रिया, कृषी विपणन. तर याचं उत्तर आहे निविष्ठा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक जैविक तंत्रज्ञानाशी संबंधित नाही? ऊती संवर्धन, जीन बँक, बायो फर्टिलायझर, कीटकनाशके. तर याचं उत्तर आहे कीटकनाशके. पुढचा प्रश्न, आधुनिक शेतीसाठी कोणत्या तंत्रज्ञानाची निवड कराल? पारंपरिक मशागत, सेंद्रिय खतांचा वापर, ITBT, ठिबक सिंचन तंत्रज्ञान. तर याचं उत्तर आहे ITBT. पुढचा प्रश्न, प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कोणते पॅकेज जास्त उपयुक्त ठरेल? MS वर्ड, MS पासवर्ड, MS एक्सेल, MS ॲक्सेस. तर याचं उत्तर आहे MS वर्ड. शेतीच्या कोणत्या प्रकारात संगणकाचा वापर आवश्यक नाही? जैविक शेती, पारंपरिक शेती, आधुनिक शेती, हायटेक शेती. तर याचं उत्तर आहे पारंपरिक शेती. पुढचा प्रश्न, सेंद्रिय कृषी उत्पादनाच्या निर्यातीसंबंधी माहिती कोणत्या माध्यमामार्फत चटकन उपलब्ध होऊ शकते? टेलिफोन, वित्तीय संस्था, इंटरनेट, फॅक्स. तर याचं उत्तर आहे इंटरनेट. विश्लेषण केलेल्या कोणत्या प्रकारच्या माहितीची गुणवत्ता जास्त उपयुक्त ठरते? लेखी माहिती विश्लेषण, तोंडी माहिती विश्लेषण, संगणकाचे माहिती विश्लेषण, देहबोली माहिती विश्लेषण. तर याचं उत्तर आहे संगणकाने माहिती विश्लेषण. प्रेक्षकाला त्याच्या इच्छेप्रमाणे न मिळणाऱ्या प्रतिसादाला कोणता प्रतिसाद म्हणतात? प्रतिकूल, आशादायक, प्रेरणात्मक, अनुकूल. तर याचं उत्तर आहे प्रतिकूल. पुढचा प्रश्न, दृश्य संप्रेषणात समाविष्ट होणारे माध्यम कोणते? स्पर्श, आवाज, मुखमुद्रा, संगीत. तर याचं उत्तर आहे मुखमुद्रा. पुढचा प्रश्न, श्राव्य संप्रेषणात समाविष्ट होणारे माध्यम कोणते? तक्ता, ध्वनी, आलेख, नकाशा. तर याचं उत्तर आहे ध्वनी. पुढचा प्रश्न, दूरध्वनीवरून होणारा वार्तालाप हे कोणत्या प्रकारचे संप्रेषण आहे? दृकश्राव्य, लेखी, श्राव्य, तोंडी. तर याचं उत्तर आहे तोंडी. पुढचा प्रश्न, दूरध्वनीची वाजणारी घंटी ही कोणत्या प्रकारचे संप्रेषण आहे? श्राव्य, दृकश्राव्य, तोंडी, दृश्य. तर याचं उत्तर आहे श्राव्य. परिणामकारक तोंडी संप्रेषणाकरिता प्रेक्षकाने कोणती गोष्ट स्पष्ट केली पाहिजे? विचार, उच्चार, संदेश, शब्दरचना. तर याचं उत्तर आहे उच्चार. दैनंदिन व्यवहारात तोंडी संप्रेषणाचे उदाहरण कोणते आहे? हावभाव, अहवाल, टाचन, संभाषण. तर याचं उत्तर आहे संभाषण. पुढचा प्रश्न, दैनंदिन व्यवहारात लेखी प्रक्षेपणाचे उदाहरण कोणते? चर्चा, व्याख्यान, बैठक, परिपत्रक. तर याचं उत्तर आहे परिपत्रक. पुढचा प्रश्न, दैनंदिन व्यवहारात देहबोलीचे उदाहरण कोणते? आलेख, चित्र, हास्य, चित्रफिती. तर याचं उत्तर आहे हास्य. कोणती गोष्ट संप्रेषणात गोंधळ निर्माण करू शकते? योग्य संदेश, योग्य माध्यम, दोषयुक्त अर्थबोध प्रक्रिया, अर्थपूर्ण प्रतिसाद. तर याचं उत्तर आहे दोषयुक्त अर्थबोध प्रक्रिया. कोणत्या प्रकारचे
कोणत्या प्रकारच्या व्यक्तित्वाचे वर्तन शैली वापरणारी व्यक्ती आपलेच खरे म्हणत असते? क प्रकारची, ख प्रकारची, ग प्रकारची, घ प्रकारची. तर याचं उत्तर आहे ग प्रकारची. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाची वर्तनशैली वापरणारी व्यक्ती दुसऱ्यांच्या क्षमतावर विश्वास ठेवते? क प्रकारची, ख प्रकारची, ग प्रकारची, घ प्रकारची. तर याचं उत्तर आहे क प्रकारची. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाची वर्तनशैली वापरणारी व्यक्ती दुसऱ्यांचे ऐकत नाही? क प्रकारची, ख प्रकारची, ग प्रकारची, घ प्रकारची. तर याचं उत्तर आहे क प्रकारची. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाची वर्तनशैली वापरल्यामुळे प्रेक्षणांचे अडथळे निर्माण होत नाही? क प्रकारची, ख प्रकारची, ग प्रकारची, घ प्रकारची. तर याचं उत्तर आहे घ प्रकार. कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाची वर्तनशैली वापरणारी व्यक्ती इतरांकडे स्ववक्तीने बघते? क प्रकारची, ख प्रकारची, ग प्रकारची, घ प्रकारची. तर याचं उत्तर आहे ख प्रकारची. मराठी भाषेत दैनंदिन वापरात कोणता इंग्रजी शब्द येत नाही? टाइम, कॅलेंडर, टेबल, सॉलिसिटर. तर याचं उत्तर आहे सॉलिसिटर. पुढचा प्रश्न, जी संप्रेषण प्रक्रिया परिपूर्ण होत नाही तिला कोणते संप्रेषण म्हणतात? अडथळा, बाधा, व्यत्यय, अपूर्ण. तर याचं उत्तर आहे अडथळा. दुसरा प्रश्न, दुसऱ्यांवर टीका करणाऱ्या व्यक्ती त्याच्या कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात? रोषावर, दोषावर, द्वेषावर, भावनांवर. तर याचं उत्तर आहे दोषावर. Thanks for watching my video. Please like, share and subscribe my channel.